प्रियजन हो, पुन्हा एक बार मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. तुम्ही आणि मी आज पुन्हा एक बार या मालिकेमध्ये पदार्पण केलेलं आहे, ज्याचं शीर्षक आहे दानिएल आणि भविष्यवाणी. याचा आजचा 7व्या क्रमांकाचा संदेश आहे, ज्याचं शीर्षक आहे दूरा मैदान. आणि या संदेशामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, जसं तुम्ही जाणलेलं आहे की आपण शेवटच्या काळामध्ये जगत आहोत आणि शेवटच्या काळामध्ये ज्या भविष्यवाण्या देवाने त्याच्या वचनामध्ये नमूद केलेल्या आहेत त्याच्याविषयी आपण दानिएल या पुस्तकामध्ये पाहत आहोत. आणि आपण हेही पाहिलेलं आहे की ह्या भविष्यवाण्या ज्या आहेत ह्या आपण का शिकायच्या आहेत, आणि जर या भविष्यवाण्या शिकायच्या असतील तर आपण अटी देखील पाहिलेल्या आहेत, नाही का? तर माझी कळकळीची आग्रहाची विनंती आहे की आपण सर्वांनी, तुम्ही आणि मी, जर ह्या वचनांचा आस्वाद घेतला, सखोल अभ्यास केला, तर त्याचा आपल्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर बंधू आणि भगिनींनो, माझी अशी इच्छा आहे की पुन्हा एक वार आपण डोळे बंद करूया आणि देवाकडे विनंती करूया की त्याने आपल्याला मार्गदर्शन करावे. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील सेनाधीश परमेश्वर देवा, उपकार मानतो ह्या संधीबद्दल. या संधीचा आम्ही फायदा घेत असताना परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य मदत कर. आमच्यामध्ये इच्छाशक्ती जागृत कर. परमेश्वरा ती स्फूर्ती आमच्यामध्ये येऊ दे. पवित्र आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करू दे, जेणेकरून आम्हाला तुझ्या वचनाची ओढ लागेल. ती तहान भूक जी आहे ती अशीच सदोदित वाढीला लागावी असं होऊ दे. परमेश्वरा, जे कोणी वेगवेगळ्या ठिकाणी हा संदेश पाहत आहेत किंवा पाहणार आहेत त्यांच्यावरती देखील विपुल असा आशीर्वाद पाठव. हे वचन जे आम्ही अध्ययन करणार आहोत त्याच्यावरती विपुल असा आशीर्वाद पाठव, जेणेकरून ह्या वचनाद्वारे आमच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून येईल. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुझ्या हाती सोपून देऊन नम्र विनंती आमचा तारण करता येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात मागतो, म्हणून तो आहे. आमेन. बंधू आणि भगिनींनो, जसं तुम्ही आणि मी जाणलेलं आहे की दानिएल पुस्तकाचे 2 भाग आहेत आणि ते 2 भाग म्हणजे दानिएल 1 ते 6 आणि दानिएल 7 ते 12 असे हे जे अध्याय आहेत हे विभागले गेले आहेत. दानिएल याचा 7व्या अध्यायापासून दानिएल याच्या 12व्या अध्यायापर्यंत आपण भविष्यवाण्या पाहत आहोत. आणि त्या भविष्यवाण्या कोणकोणत्या आहेत त्याच्याविषयी आपण पाहत आहोत. पण त्या भविष्यवाण्या कशा पूर्ण होणार आहेत याच्याविषयी आपण दानिएल 1 ते 6 मध्ये वाचत आहोत. आणि म्हणून आजचा जो अध्याय आहे तो दानिएलचा 3रा अध्याय आहे. आणि म्हणून भविष्यवाण्या ह्या जगामध्ये शेवटच्या काळामध्ये कशा पूर्ण होणार आहेत त्याच्याविषयी आपण शिकत आहोत. म्हणून ह्या गोष्टीच्या स्वरूपामध्ये आपण ह्या भविष्यवाण्या शिकायच्या आहेत. आणि म्हणून माझी कळकळीची आग्रहाची विनंती आहे की आपल्याला जर त्या शेवटच्या काळातील घटनांची जर तयारी करायची असेल तर बंधू आणि भगिनींनो, आपण हे वचन पूर्णपणे स्वतःला समर्पित करून हे वचन आपण जाणून घेऊया. दानिएलचा 3रा अध्याय आणि 1लं वचन. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, नबुकदनेझर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली. तिची उंची 7 हात व रुंदी 6 हात होती. तिची स्थापना त्याने बाबेल परांगणातील दूरा नामक मैदानात केली. देवाचं वचन ह्या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की नबुकदनेझर राजाने एक सुवर्णाची मूर्ती बनवली किंवा तयार केली. आता ह्या ठिकाणी दानिएल 2 मध्येच आपण वाचलेलं आहे, अध्ययन केलेलं आहे की नबुकदनेझर राजा जो आहे तो नबुकदनेझर राजा स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगितल्यानंतर तो दानिएलाच्या देवाचे धन्यवाद करतो. दानिएलाच्या देवाला तो म्हणतो की तो देवांचा देव आहे, राजांचा राजा आहे. बंधू आणि भगिनींनो, आपण असं पाहत आहोत की देवाच्या वचनामध्ये तो राजा जो आहे तो देवाला नमन करतो आणि तोच श्रेष्ठ देव आहे असं म्हणतो. मग तसं झाल्यानंतर
लगेच दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहत आहोत की तो काय करत आहे, तो एक मूर्ती बनवत आहे. मग तो जर मूर्ती बनवत आहे तर त्याच्या पाठीमागं कारण काय असेल? काय असं झालं का की त्या दृष्टांतामध्ये, त्या स्वप्नामध्ये जे स्वप्न त्याचा अर्थ होता, तो अर्थ आणि ते स्वप्न त्याचा प्रभाव काहीही ह्या राजावरती पडला नाही? बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की जर त्या स्वप्नाचा आणि त्या अर्थाचा प्रभाव ह्या राजावरती पडला असता पूर्णपणे, तर त्यानं कदापिही ही सुवर्णाची मूर्ती तयार केली नसती. म्हणजे ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की स्वप्न देवाने मुद्दाम नबुकदनेझर राजाला दिलं जेणेकरून त्यानं मूर्तीपूजा थांबवावी. म्हणून दानिएलच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की ती मूर्ती जी आहे ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे. एवढं जाणल्यानंतर देखील नबुकदनेझर राजा जो देवाची वाहवा करतो, तो नबुकदनेझर राजा तिसऱ्या अध्यायामध्ये मूर्ती बनवत आहे. बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला अशाच गोष्टींच्या सामोरे जायचं आहे. म्हणून हे वचन जे आहे हे फार महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्याने ही मूर्ती जी आहे ही बाबेल परंगणातील दुरा नामक मैदानात केली. म्हणजे थोडक्यात ही मूर्ती अशी भव्य होती म्हणून ती मूर्ती एका मंदिरामध्ये नसून मैदानात त्याने उभा केलेली आहे. प्रियजन हो, जर आपण या गोष्टींचा विचार केला तर शेवटच्या काळामध्ये देखील आपल्याला अशाच एका मूर्तीचा सामना करावा लागणार आहे. आणि ती मूर्ती काय आहे त्याविषयी आपण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शिकणार आहोत. पण या ठिकाणी आपण सुवर्णाची मूर्ती ही पाहत आहोत. मग सुवर्णाची मूर्तीच का, हा देखील प्रश्न लोक तुम्हाला विचारतील. असंही होऊ शकेल की लोक तुम्हाला म्हणतील की नबुकदनेझर दुसऱ्या अध्यायामध्ये देवाला नमन करतो, म्हणजे थोडक्यात देव श्रेष्ठ आहे, जिवंत देव श्रेष्ठ आहे असं म्हणतो, मग त्यानं मूर्ती का बनवली? त्याच्यासाठी एकच उत्तर बंधू आणि भगिनींनो, ते उत्तर म्हणजे जरी नबुकदनेझराने देवाला सर्वश्रेष्ठ मानलं असलं तरी देखील नबुकदनेझरच्या अंतःकरणामध्ये अजून देखील मूर्तीपूजा ठामपणे स्थापित आहे. आणि म्हणून त्याला असं वाटतं की ती जी मूर्ती दानिएलच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आहे त्याचं शिर जे सोन्याचं आहे ते शिर सोन्याच्या निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी काय राहतं, रुपे, छाती आणि हात जे रुपयाचे आहेत. ह्या नबुकदनेझर राजाला कदापि वाटत नाही की त्याचं राज्य निघून जावं. म्हणून तो जे सुवर्णाचे शिर आहे त्याचं रूपांतर पूर्ण मूर्तीमध्ये सोन्याने करतो. कारण की त्याला असं कदापि वाटत नाही की त्याचं राज्य निघून जावं. म्हणून तो काय म्हणतो, फक्त सुवर्णाचे शिरच माझं राज्य नाही तर पूर्ण मूर्ती माझं राज्य आहे. पूर्ण मूर्ती. म्हणून थोडक्यात ह्या ठिकाणी आपण नबुकदनेझर राजाला थोडा बंड करताना, देवाच्या विरुद्ध बंड करताना आपण पाहत आहोत. म्हणून म्हटलं की ते सुवर्णाचं शिर जे आहे ते नबुकदनेझरला जरी दर्शवत असलं तर नबुकदनेझर नाराज होता. कारण की का, त्याचं राज्य निघून जाणार होतं. आणि म्हणून तो म्हणाला की माझं राज्य कोणत्याही बाबतीत निघून जाता कामा नये, म्हणून फक्त शिर सोन्याचं नाही तर बाकीचा पूर्ण भाग मूर्तीचा जो आहे तो देखील सोन्याचाच बनवेन आणि ती मूर्ती जी आहे ती पूर्ण मी बनवेन. एवढंच नाही तर दानिएल याच्या तिसऱ्या अध्यायामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण पाहूया. दानिएलचा तिसरा अध्याय दुसरं वचन, ही जी मूर्ती नबुकदनेझर राजाने स्थापिली होती तिची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, या ठिकाणी कोण कोणाला बोलवलेला आहे, राजप्रतिनिधी, नायब, अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुब्यांचे सर्व अधिकारी यांनी एकत्र जमावे म्हणून त्याने बोलावणे केले. प्रियजन हो, ह्या ठिकाणी तुम्ही आणि मी पाहत आहोत की ह्या राजाला
स्वतःच्या इच्छेनुसार एक मूर्ती बनवायची आहे. त्याचं जो विचार आहे, त्याचा जो धर्म आहे, तो धर्म स्थापित करायचा आहे. आणि म्हणून त्यानं कोणाला बोलवलं? या ठिकाणी याजक लोकांना बोलवलं नाही. पवित्र स्थानातील याजक लोकांना ह्या ठिकाणी बोलवलेलं नाही. या ठिकाणी त्याने महायाजकाला बोलवलेलं नाही. या ठिकाणी त्याने धार्मिक लोकांना बोलवलं नाही. या ठिकाणी त्यानं राजकीय लोकांना बोललेलं आहे. राजकीय लोक जसे की राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुब्यांचे सर्व अधिकारी यांना त्याने एकत्रित बोलवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ह्या ठिकाणी असं जाणवतं का की हे सर्व लोक राजकीय आहेत? म्हणजे थोडक्यात बाबिलोन कसं आहे? राजकीय पण आहे, पण ह्या ठिकाणी त्यानं मूर्ती बनवलेली आहे. म्हणजे धार्मिक बाब जी आहे ती धार्मिक बाब सर्वांसमोर मांडलेली आहे. म्हणजे ही मूर्ती, हा देश कसा आहे? राजकीय आणि आध्यात्मिक. राजकीय का? कारण की हे सर्व लोक त्याने बोलवलेले आहेत. आध्यात्मिक का? कारण की तो ह्या ठिकाणी एक नवीन धर्म स्थापन करणार आहे. त्याची जी मूर्ती आहे तिला नमन करणे म्हणजे आध्यात्मिक गोष्ट. बंधू आणि भगिनीनो, दानिएलच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं नाही का? लोखंड आणि माती. माती जी आहे ते देवाच्या लोकांना दर्शवते, पण ती माती शुद्ध नसून अशुद्ध आहे. ते लोक जे आहेत ते देवाच्या नावामध्ये येतात, पण देवाच्या विरुद्ध कार्य करतात. पण तो देश जो आहे तो फक्त आध्यात्मिकच नाही, तर तो राजकीय पण आहे. राजकीय म्हणजे काय? त्या ठिकाणी ते लोखंड जे आहे ते लोखंड सर्व गोष्टींचा चूर्ण करते, कारण की ते बळकट असं राज्य आहे. म्हणजे रोमचा जो दुसरा भाग आहे, ज्याला आपण आध्यात्मिक रोम म्हणतो, म्हणजे थोडक्यात पोप म्हणतो, त्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की राजकीय आणि आध्यात्मिक दोन्ही गोष्टी. प्रियजन हो, ज्यावेळेस आपण दानिएलचा दुसरा अध्याय शिकलो त्यावेळेस आपण म्हणालो की ज्या वेळेस राजकीय आणि आध्यात्मिक दोन्ही गोष्टी एकत्र येतात त्या ठिकाणी छळ सुरू होतो. त्या ठिकाणी छळ सुरू होतो. आज आपण ह्या अध्यायामध्ये देखील तेच पाहणार आहोत. म्हणून हे जे वचन आहे ते फार महत्वाचे आहेत की ज्यावेळेस राजकीय आणि आध्यात्मिक दोन बाबी एकत्र येतात त्यावेळेस पवित्र लोकांचा छळ होतो का नाही हे आपण तिसऱ्या अध्यायामध्ये देखील पाहणार आहोत. जसं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं बंधू आणि भगिनींनो की ज्या वेळेस चौथं राज्य रोमचं राज्य आहे त्याचा पहिला भाग म्हणजे विदर्भी रोम, येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये ते राज्य कार्यरत होतं. त्यावेळेस ज्यावेळेस येशू ख्रिस्तावरती दंड ओढवण्यात आला किंवा दंड टाकण्यात आला त्यावेळेस त्याला कायाफसकडे नेण्यात आलं. आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्तावरती काय दोष लावला? राजकीय का आध्यात्मिक? कायाफस जो आहे तो कोण आहे? याजक आहे, त्यावेळेसचा पाळक आहे. म्हणून येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस कायाफाकडे नेलं त्यावेळेस येशू ख्रिस्तावरती काय दोष लावण्यात आले? की येशू ख्रिस्त म्हणतो की तो देवाचा पुत्र आहे, म्हणजे आध्यात्मिकरित्या दोष. मग कायाफानंतर येशू ख्रिस्ताला कोणाकडे नेण्यात आले? पिलाताकडे नेण्यात आलं. मग पिलाताकडे नेल्यानंतर त्या ठिकाणी वेगळाच दोष. पिलात कोण आहे? राजकीय आहे. त्या ठिकाणी वेगळा दोष म्हणजे कोणता दोष? साहेब, हा जो येशू ख्रिस्त आहे तो म्हणतो तो यहुदांचा राजा आहे, म्हणजे राजकीय. काल का बंधू आणि भगिनींनो की येशू ख्रिस्तावरती आध्यात्मिक आणि राजकीय दोन्ही प्रकारचे दोष लावण्यात आले. म्हणजे थोडक्यात ज्या वेळेस एक राष्ट्र राजकीयरित्या आध्यात्मिकरित्या एकत्र होतं त्यावेळेस बंधू आणि भगिनींनो देवाच्या लोकांना त्रास होतो किंवा छळ होतो. तेच आपण दानिएलच्या तिसऱ्या अध्यायामध्ये पाहत आहोत किंवा पाहणार आहोत. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये आपण अगोदरच पाहिलेलं आहे की ज्या गोष्टी अगोदर घडलेल्या आहेत त्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत. म्हणजे थोडक्यात हे जे रोम आहे
आणि त्याचा विशेष करून दुसरा भाग जो आहे आध्यात्मिक रोम जो आहे, जो राजकीय आणि आध्यात्मिक दोन्ही ताकदी त्याच्यामध्ये आहेत, तो काय करेल? राजकीयरित्या आणि आध्यात्मिकरित्या येणाऱ्या काळामध्ये लोकांचा छळ करेल. तीच गोष्ट कशी घडणार आहे ते आपण दानिएलच्या 3ऱ्या अध्यायामध्ये पाहत आहोत. माझी अशी आशा आहे की आपल्याला हे वचन स्पष्टरित्या कळत आहे बंधू आणि भगिनींनो. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की ह्या राजानं सर्व लोकांना बोलवलं. कोणते लोक? राजकीय लोक. कशासाठी बोलवलं? त्याचा धर्म स्थापन करण्यासाठी. म्हणजे थोडक्यात येणाऱ्या काळामध्ये काय आपण अपेक्षा करू शकतो? सर्व राजकीय पक्ष जे आहेत, कोणताही देश घ्या, कोणतंही राज्य घ्या, त्याचे प्रतिनिधी, पंतप्रधान, राष्ट्रपती कोणी असू दे, ते काय करतील? एकत्र येतील आणि काय करतील? धर्म स्थापन करण्यासाठी प्रयत्न करतील, एकत्रित येऊन. आणि ही जी भविष्यवाणी दानिएलच्या 3ऱ्या अध्यायामध्ये लिहिलेली आहे बंधू आणि भगिनींनो, ती भविष्यवाणी नक्कीच पूर्ण होणार आहे. पण ती भविष्यवाणी पूर्ण होत असताना आपली काय जबाबदारी आहे ते आपण पाहूया. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर देवाचं वचन म्हणतं, दानिएलचा 3रा अध्याय 2रं वचन, ही जी मूर्ती नबुकदनेझर राजाने स्थापिली होती तिची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुब्यांचे सर्व अधिकारी यांना एकत्र जमावे म्हणून त्यांना बोलावणे केले. म्हणजे एकत्र केले. कोण ह्या सर्व गोष्टी एकत्रित करू शकेल? म्हणजे राजकीय आणि आध्यात्मिक गोष्ट जर एकत्रित करायची तर कोण करू शकतं? कोणाला तो अधिकार आहे? माणसाला का देवाला? एपिस्करास पत्र याचा 1ला अध्याय आणि 9वं वचन. एपिस्करास पत्र याचा 1ला अध्याय 9वं वचन. ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले. आता स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले म्हणजे काय? पुढे लिहिलेलं आहे एपिस्करास पत्र याचा 1ला अध्याय 10वं वचन. ती योजना अशी की, म्हणजे देव एक योजना आखत आहे आणि ती योजना काय आहे ती आपण ह्या ठिकाणी 10व्या वचनामध्ये पाहत आहोत. असं लिहिलेलं आहे, ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्तामध्येच सर्व गोष्टी एकत्रित होऊ शकतात. जर कोणी राजकीय आणि आध्यात्मिक येशू ख्रिस्ताला सोडून जर एकत्रित करत असेल तर त्याला आपण देवाच्या विरोधात जाणारा असं म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की येशू ख्रिस्तामध्ये आपण जर एकत्रित येत आहोत तर ते लोक देखील येशू ख्रिस्ताच्या विरोधात एकत्रित येत आहेत. एकत्रपणा ख्रिस्तामध्ये पण आहे. एकत्रपणा आपण ह्या दानिएल 3 मध्ये त्या ठिकाणी देखील पाहतो राजकीय रित्या. पण परमेश्वराच्या वचनानुसार जर आपण एकत्रपणा ख्रिस्तामध्ये नाही केला तर त्याला थोडक्यात चुकीची एकता असं म्हणता येईल, चुकीची संजीवनी असं म्हणता येईल. बंधू आणि भगिनींनो, जसं आपण या ठिकाणी वाचलेलं आहे एपिस्करास पत्र याचा 1ला अध्याय आणि 10व्या वचनामध्ये की ख्रिस्तामध्येच लोक एकत्रित येऊ शकतात. जर ख्रिस्तामध्ये लोक एकत्रित येत नाहीत, जसं ह्या दानिएल याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण शिकत आहोत, त्या ठिकाणी संजीवनी घडून येणार नाही. येणाऱ्या काळामध्ये बंधू आणि भगिनींनो, खूप लोक धर्माच्या नावाखाली एकत्रित येतील किंवा ख्रिस्ताच्या नावामध्ये एकत्रित येतील, पण ती जी एकता आहे ती देवाच्या वचनानुसार नसेल, पवित्र आत्मा त्या ठिकाणी नसेल आणि म्हणून ती संजीवनी जी आहे ती खोटी संजीवनी असेल.
म्हणजे थोडक्यात आपण येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या घटना घडणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण कसं तयार राहू शकतो याविषयी आपण शिकत आहोत. संजीवनी घडली पाहिजे, संजीवनी आली पाहिजे, पण ती संजीवनी जी आहे ते ख्रिस्तामध्ये आपण एकत्रित आलं पाहिजे. खूप अशा घटना घडणार आहेत ज्याच्यामध्ये आपण राजकीयरित्या लोक एकत्रित येतील, वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्रित येतील, मग ख्रिस्ताच्या नावामध्ये वेगवेगळ्या मंडळ्या एकत्र येतील. पण त्या ठिकाणी जर देवाच्या वचनानुसार जर ते एकत्रित येत नाहीत तर ती संजीवनी जी आहे ती खोटी संजीवनी आहे, खरी संजीवनी नाही. बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण पाहत आहोत दानिएलचा 3रा अध्याय आणि 3रं वचन. देवाचं वचन म्हणतं, तेव्हा राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी हे नबुकदनेझर राजाने स्थापलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास एकत्र जमले आणि तिच्या समोर उभे राहिले. देवाचं वचन म्हणतं की सर्व राष्ट्रातील, जवळपास सर्व राष्ट्रातील लोक या बाबेलमध्ये जमलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये देखील बंधू आणि भगिनींनो, जसं आपण जाणलेलं आहे दानिएल 2 प्रमाणे की शेवटचं राष्ट्र येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर जे आहे ते पोपचं राज्य असेल. आणि पोप पूर्ण जगाला, जगातले जे अधिपती आहेत, जगातले जे नायब अधिपती आहेत, राजप्रतिनिधी आहेत, सरदार आहेत, मंत्री आहेत, न्यायपंडित आहेत, न्यायाधीश आहेत, त्यांना सर्वांना एकत्रित करेल. कशासाठी? एक दिवस स्थापन करण्यासाठी, एक धर्म स्थापन करण्यासाठी. बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण येणाऱ्या काळामधल्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या थोडक्यात पाहत आहोत. म्हणून आपण दक्षता बाळगली पाहिजे, आपण सतर्क असलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी फक्त झोपी जाताना आपण लेकरांना सांगतो त्या गोष्टी नाहीत. सार्वकालिक जीवनाशी निगडीत अशा गोष्टी आहेत. म्हणजे या गोष्टीच्या रूपामध्ये आपण भविष्यवाणी पाहिजे आणि भविष्यवाणीच्या रूपामध्ये आपण येणाऱ्या काळातील घटना पाहिजे. देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी ते सर्वजण एकत्रित येऊन उभा राहिले. म्हणजे एक राज्याच्या समोर बाकीचे सर्व प्रतिनिधी, बाकीच्या देशाचे प्रतिनिधी एकत्र येऊन उभा राहिलेले आहेत. दानिएलचा 3रा अध्याय आणि 4थं वचन. मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रातील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांनो, तुम्हाला आज्ञा होत आहे की. बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या काळामध्ये सर्व राष्ट्र एक होणार आहेत, सर्व लोक एक होणार आहेत. कशासाठी एक होणार आहेत आपण पुढे वाचूया. या ठिकाणी लिहिलेलं आहे की त्यावेळेस एका भाटाने मोठ्याने घोषणा केली. आणि ती घोषणा कोणासाठी होती? पूर्ण जगासाठी होती. म्हणजे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी जाणवत आहे का की जर येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की पूर्ण जगाला जाऊन सुवार्ता सांगा, त्यांना देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा त्यांच्या नावामध्ये त्यांना बाप्तिस्मा द्या. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की ह्या लोकांनी देखील पूर्ण जगासाठी घोषणा केली आहे आणि त्या लोकांना एकत्रित येऊन मूर्तीसमोर नमन करायला भाग पाडले. म्हणजे थोडक्यात देव जो करतो तेच सैतानाला करायचंय, जेणेकरून लोकांना देवाचा मार्ग कोणता, सैतानाचा मार्ग कोणता हे कळू नये. दानिएलचा 3रा अध्याय आणि 5वं वचन. कोणती आज्ञा केली? या ठिकाणी लिहिलेलं आहे, शिंगे, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी तुमच्या कानी पडताच नबुकदनेझर राजाने जी सुवर्ण मूर्ती स्थापली आहे तिच्या पुढे तुम्ही साष्टांग दंडवत घालावेत. म्हणजे देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की या राष्ट्रानं अशी आज्ञा केली. आज्ञा कोण करू शकतं? फक्त देव. म्हणजे हे जे राष्ट्र आहे, बाबिलोनचं जे राष्ट्र आहे, हे पूर्ण अधिकाराने पूर्ण जगावरती आज्ञा करतं.
आपण ज्या वेळेस देवाची सुवार्ता पूर्ण जगाला सांगतो त्यावेळेस आज्ञा करत नाही, आपण प्रेमाने वात्सलतेने सांगतो. पण या ठिकाणी आज्ञा म्हणजे हे लोक जबरदस्तीनं सर्व लोकांना बोलवून साष्टांग दंडवत घालण्यासाठी सांगत आहेत. हीच बाब, हीच गोष्ट येणाऱ्या काळामध्ये पूर्ण जगावरती कोण आणणार आहे? चौथं राज्य, आणि चौथ्या राज्यातला दुसरा भाग म्हणजे पोपचं राज्य. ज्या वेळेस राजकीय आणि आध्यात्मिक एकत्र येतात देवाच्या लोकांनो, त्यावेळेस देवाच्या लोकांचा छळ नक्कीच अपेक्षित आपण केला पाहिजे. जुन्या करारामध्ये त्या गोष्टी झाल्या, नवीन करारामध्ये त्याच गोष्टी होणार आहेत. देवाचं वचन म्हणतं की ह्या ठिकाणी वेगवेगळे वाद्य वाजवली जातील आणि त्याद्वारे काय केलं जाईल? लोकांची मनं जिंकली जातील, लोकांना मंत्रमुग्ध केलं जाईल आणि त्या मंत्रमुग्धामध्ये लोकांनी त्या मूर्तीला काय करायचंय? साष्टांग दंडवत घालायचं आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या बंधू आणि भगिनींनो, की संगीताचा आपल्या मनावरती फार मोठा प्रभाव पडतो. जर आपण संगीत विशिष्ट मार्गाने, विशिष्ट रित्या वाजवलं जर नाही, तर त्या ठिकाणी पवित्र आत्मा निघून जाऊन दुष्ट आत्मा येऊ शकतो. इतका प्रभाव संगीताचा आपल्या अंतःकरणावरती असतो. आता संगीत कोणतंही असू दे, वाद्य कोणतंही असू दे, तो वाजवण्याचा जो प्रकार आहे तो प्रकार जर चुकीचा असेल तर आपल्या मंडळीमध्ये पवित्र आत्मा निघून जाऊन दुष्ट आत्मा देखील येऊ शकतो. बंधू आणि भगिनींनो, आपल्या शरीराचे, हृदयाचे जे ठोके आहेत ते नियमित प्रमाणे आहेत. जर आपण वेगळ्या मार्गाने जर म्हणजे वेगळ्या रित्या जर संगीत वाजवलं तर ते हृदयाचे जे ठोके आहेत ते व्यवस्थित ठोके होत नाहीत. ते मग पुढं पाठीमागं होतं आणि आपल्यामध्ये अस्वस्थता येते. आपण अस्वस्थ होऊन जातो. तुम्ही खूप वेळेस पाहिलं असेल, ऐकलं असेल की ज्या मूर्तीच्या पुढे जे वाद्य वाजवलं जातं, मोठ्यानं वाजवलं जातं, मग कधी त्याच्यामध्ये अचानकच बंद करतात, मग अचानकच ते वाद्य जोराने वाजवलं जातं, गतिशील वाजवलं जातं. या सर्व ज्या गोष्टी होतात त्याच्यामुळे पवित्र आत्मा त्या ठिकाणी राहत नाही. बंधू आणि भगिनींनो, आपण या ठिकाणी हे पाहत आहोत की सैतान शेवटच्या काळामध्ये लोकांना वेगवेगळ्या मार्गातून मंत्रमुग्ध करेल. एक मी सांगितलं संगीत असेल, वाद्य असेल, पण मी हे म्हणत नाही की संगीत आणि वाद्य चुकीचं, पण ज्या अर्थे, ज्या रीत्या आपण वाजवतो त्याच्यावरती अवलंबून आहे की दुष्ट दूत त्या ठिकाणी येतील की स्वर्गदूत त्या ठिकाणी येतील. मला कोणीतरी सांगितलं, जाता जाता सांगतो, की जर तुम्ही एखादं रोपटं तुमच्या घराच्या शेजारी लावलं असेल किंवा घराजवळ लावलं असेल तर तुम्हाला जर वाटतं की त्याची वाढ चांगली व्हावी, तर कोणीतरी मला सांगितलं की शास्त्रीय संगीत जर त्या रोपट्यानं ऐकलं, त्या झाडानं ऐकलं तर त्याची वाढ चांगली होईल. मी असं ऐकलं. म्हणजे संगीताचा प्रभाव लोकांच्या मनावरती फार अतिशय मोठ्या प्रमाणावरती होतो. हे सैतानाला चांगलं माहित आहे, कारण की स्वर्गाच्या राज्यात सैतान संगीतकार होता. आणि म्हणून ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, वेगवेगळे वाद्य वाजवले जातील आणि ज्यावेळेस ते वाद्य तुमच्या कानी पडतील त्यावेळेस काय करायचं? सर्वांनी साष्टांग दंडवत घालून या मूर्तीला नमन करायचं. दानिएलचा 3रा अध्याय आणि 6वं वचन. आता मी का म्हणालो की हे लोक जबरदस्तीने हुकमावरून ह्या सर्व गोष्टी करतात? दानिएलचा 3रा अध्याय 6वं वचन, जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणी धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील. म्हणजे ही जी आज्ञा आहे ही प्रेमाने नाही, हुकुमाने आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये
पोप जो आहे तो अशी आज्ञा काढणार आहे जी आज्ञा जर लोकांनी पाळली नाही तर त्यांच्यावरती मृत्यूदंड येणार आहे. ही भविष्यवाणी आपण ह्या गोष्टीतून शिकत आहोत. पण ह्या गोष्टीमध्ये जरी आपण भविष्यवाणी शिकत आहोत तर त्या भविष्यवाणीवरती, त्या घटनेवरती विजय कसा मिळवायचा त्या गोष्टी देखील ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पूर्ण जग तुमच्या आणि माझ्या विरोधात असणार आहे प्रियजन हो. दानिएलचा 3रा अध्याय आणि 7वं वचन. तेव्हा शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा वगैरे वाद्यांचा ध्वनी कानी पडताच निरनिराळ्या राष्ट्रातील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांनी नबुकदनेझर राजाने स्थापलेल्या त्या सुवर्ण मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घातले. देवाचं वचन म्हणतं ही मूर्ती कोणी बनवली? नबुकदनेझर राजाने. देवाने ही मूर्ती बनवली नाही. कारण की नबुकदनेझर राजाला हे दाखवायचं होतं की जरी भविष्यवाणी केली असली की त्याचं राज्य निघून जाईल तर ह्या ठिकाणी तो भविष्यवाणीला खोटं ठरवण्यासाठी बंधू आणि भगिनींनो तो तयार झालेला आहे. एवढी जिद्द त्याच्यामध्ये आहे. नबुकदनेझर राजाला दानिएलच्या 2ऱ्या अध्यायामध्ये जी भविष्यवाणी आहे ती खोटी ठरवायची. म्हणून तो मूर्ती जी आहे ते फक्त डोकं सोन्याचं जे आहे ते पूर्ण सोन्याचं न करता पूर्ण मूर्तीच सोन्याची करतो आणि म्हणतो की माझं राष्ट्र फक्त डोक्यापुरतं सीमित नाही, पूर्ण मीच राज्य करणार. म्हणजे थोडक्यात काय? बाबेलमध्ये तुम्हाला म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की येणाऱ्या काळामध्ये लोक देवाच्या वचनामध्ये जी भविष्यवाणी आहे ती भविष्यवाणी चुकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी देखील पुढे पाठीमागं पाहणार नाहीत. कळालं का? साध्या गोष्टी नाही आहेत या. म्हणजे थोडक्यात रोम म्हणजे त्याचा 2रा भाग, थोडक्यात पोप जो आहे किंवा रोमन कॅथलिक मंडळी जी आहे ती भविष्यवाणी खोटी ठरवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ते मार्गस्थ करतील, त्याच्यावरती ते अंमलबजावणी करतील आणि भविष्यवाणी खोट्या ठरवण्याचा ते प्रयत्न करतील. पण देवाचं वचन जर एखादी गोष्ट सांगतं तर ते 100% होणार आणि नक्कीच होणार. आता कळालं का की बाबेलोन साधी गोष्ट नाही. एक भाग हा की देवाचे लोक त्या ठिकाणी गुलामगिरीमध्ये जातात आणि 2रा भाग हा की देवाच्या लोकांना त्रास होतो. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की नबुकदनेझर राजानं स्थापन केलेली मूर्ती, देवानं त्या मूर्ती स्थापन केली नाही. दानिएलचा 3रा अध्याय 8वं वचन. यावर कित्येक खासद्यांनी राजाकडे जाऊन यहुद्यांवर दोषारोप केला. म्हणजे थोडक्यात देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की बाबेलच्या काही लोकांनी, खासद्यांनी जाऊन नबुकदनेझराला सांगितलं, नबुकदनेझर तुम्ही गुलाम म्हणून काही लोक जे आणलेले आहेत त्या लोकांपैकी काही लोकांवर आम्ही दोष ठेवत आहोत. पुढे काय झालं? दानिएलचा 3रा अध्याय 9वं वचन. ते नबुकदनेझर राजाला म्हणाले, महाराज चिरायू व्हा. चिरायू व्हा म्हणजे काय? म्हणजे तुम्ही सदा सर्व काळ जिवंत राहा, त्याला म्हणायचं चिरायू व्हा. सदा सर्व काळ जिवंत राहणे म्हणजे काय? अमर. अमर म्हणजे काय? त्या व्यक्तीला मृत्यू नाही. म्हणजे थोडक्यात या अध्यायामध्ये आपण असं पाहत आहोत की एक वेगळा धर्म स्थापन करण्यात येत आहे जो देवाच्या विरोधात आहे. एवढंच नाही तर देव जो अमर आहे तो देव बाजूला काढून माणसाला अमरत्व देण्याची प्रतिक्रिया किंवा देण्याची क्रिया या ठिकाणी आपण पाहत आहोत. मनुष्याला अमर बनवायचं म्हणजे मनुष्यावरती मृत्यू यायला नको म्हणून ह्या ठिकाणी लोक काय विचार करत आहेत? महाराज चिरायू असा, चिरायू व्हा.
बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लोक हे सांगतील की आत्मा कधीही मरत नाही. म्हणून आज ज्यावेळेस एखादा व्यक्ती मरण पावतो त्यावेळेस त्या ठिकाणी लोक संदेश पाठवतात आणि म्हणतात त्याच्या आत्म्याला शांती असो, जे देवाच्या वचनानुसार 100% चुकीचं आहे. प्रत्येक वचन उचलत आहोत, प्रत्येक वचन शिकत आहोत, कारण की प्रत्येक वचन जे आहे ते आपल्या आध्यात्मिक जीवनाशी निगडीत असं आहे. नवीन धर्म, नवीन विचार. नवीन धर्म म्हणण्यापेक्षा जुनाच धर्म आहे हा, पण मोठ्या प्रमाणामध्ये त्याची वाहवा केली जाईल. आज जर तुम्ही जगामध्ये बघितलं तर खूप ठिकाणी काय होत आहेत, लोक एकत्रित येत आहेत. व्यापारी लोक एकत्रित येत आहेत, वाहतुकीचे लोक, वाहतूक चालवणारे लोक एकत्रित येत आहेत. नाहीतर तुम्ही पाहत असाल वैद्यकीय क्षेत्रामध्ये लोक एकत्रित येत आहेत, पण ते ख्रिस्ताच्या नावामध्ये एकत्रित येत नाहीत. म्हणून त्या ठिकाणी संजीवनी होत नाही. आपण संजीवनीविषयी बोलतो नाही का, नवजीवन संजीवनीविषयी बोलतो. आपण संजीवनीविषयी बोलतो, म्हणतो ख्रिस्तामध्ये संजीवनी झाली पाहिजे. त्या ठिकाणी ख्रिस्त नाही, म्हणून त्या ठिकाणी संजीवनी होत नाही. हे आपण जर पाहिलं तर सैतान जो आणतो ती संजीवनी जी आहे ती खोटी असते. म्हणजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने संजीवनी होतच नाही. दानिएलचा 3रा अध्याय आणि 10वं वचन, या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, महाराज आपण हुकूम केला की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ज्या ज्या मनुष्याच्या कानी पडेल त्याने सुवर्ण मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घालावेत. म्हणजे थोडक्यात जी राजआज्ञा आहे ती राजआज्ञा आहे हे खासगी लोक राजाला आठवण करून देतात. येणाऱ्या काळामध्ये बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळतील की ज्या आज्ञा म्हणजे थोडक्यात जे हुकूम देशाने काढलेले आहेत त्या हुकुमांची अंमलबजावणी केली जाईल फार मोठ्या प्रमाणामध्ये. लोक सरकाराला सांगतील की हा हुकूम तुम्ही काढलेला आहे अगोदरच, तो हुकूम तुम्ही अगोदरच काढलेला आहे, त्या हुकुमानुसार तुम्ही गेलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात येणाऱ्या काळामध्ये जगातले लोक देवाच्या लोकांवरती आरोप करतील, तुमच्यावरती माझ्यावरती आरोप करतील आणि म्हणतील, सरकाराला म्हणतील, सरकार तुम्ही हा हुकूम काढलेला आहे अगोदरच, ह्या हुकुमानुसार ह्या लोकांना तुम्ही दंड केला पाहिजे. दानिएलचा 3रा अध्याय आणि 12वं वचन, पण आपण बाबेल परंगण्यावर नेमलेले शद्रक, मेशक, अबेदनिगो ह्या नावांचे कोणी यहुदी आहेत त्यांनी महाराज आपली पर्वा केली नाही. ते आपल्या देवांची उपासना करीत नाहीत आणि आपल्या स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाहीत. वारंवार देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, नबुकदनेस्सर राजा तू स्थापन केलेली मूर्ती, तू स्थापन केलेली मूर्ती. आणि हे लोक जे आहेत जे यहुदी आहेत, शद्रक, मेशक, अबेदनिगो, पण मी त्यांना काय म्हणेन, हननाया, मिशाएल आणि अजराया, हे जे लोक आहेत हे लोक नबुकदनेस्सर राजा तुमच्या देवांची, म्हणजे नबुकदनेस्सरच्या राज्यामध्ये फक्त एकच देव नाही, खूप देव आहेत. तुमच्या देवांची हे यहुदी लोक उपासना करत नाहीत, ते तुमची पर्वा करत नाहीत. कळालं का? ह्या ठिकाणी राजकीयरित्या सर्व गोष्टी एकत्रित येत आहेत आणि आध्यात्मिकरित्या त्याला काय केलं जातं, स्वरूप दिलं जातं. आध्यात्मिकरित्या त्याला स्वरूप दिलं जातं. दानिएलचा 3रा अध्याय आणि 13वं वचन, हे ऐकून नबुकदनेस्सराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रक, मेशक व अबेदनिगो यांना घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे आणले. प्रियजन हो, जसा हुकूम निघाला त्याप्रमाणे शद्रक, मेशक आणि अबेदनिगो यांना त्या ठिकाणी आणण्यात आलं. या ठिकाणी
आपण हे पाहत आहोत की पूर्ण जग एका बाजूला जे पूर्ण साष्टांग दंडवत त्या मूर्तीच्या समोर घालत आहे, आणि एका बाजूला देवाचे लोक जे त्या ठिकाणी त्या मूर्तीसमोर नमन करत नाहीत. किती लोक आहेत? 3. आता हे 3 लोक कोण आहेत? न्यायाधीश आहेत का? राजप्रतिनिधी आहेत का? नायब अधिपती आहेत का? प्रियजन हो, येणाऱ्या काळामध्ये आपल्यावरती अशा प्रकारचं अरिष्ट येणार आहे की ज्यामध्ये पूर्ण जग आपल्याला पाहिल की आपण ह्या एकत्रित आलेल्या जगामध्ये त्या देवाला नमन का करत नाही, पण आपण फक्त जिवंत देवाला नमन करत आहोत. म्हणजे थोडक्यात न्याय पंडित, कायदे पंडित, या ठिकाणी अधिपती, नायब, हे सर्व लोक काय करणार आहेत? आपला न्याय करणार आहेत. दानिएलचा 3रा अध्याय आणि 14 वचन. नबुकदनेझर त्यांना म्हणाला, अहो शद्रक, मेशक, अबेदनेगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करीत नाही व मी स्थापिलेल्या, बघा परत, मी स्थापिलेल्या ह्या ठिकाणी त्या मूर्तीचा आणि जिवंत देवाचा तीळ मात्र संबंध नाही. दानिएलचा 3रा अध्याय आणि 14 वचन. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, नबुकदनेझर त्यांना म्हणाला, अहो शद्रक, मेशक, अबेदनेगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करीत नाही व मी स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करता काय? मुद्दाम करता काय म्हणजे काय? जाणून बुजून करता काय? आणि उत्तर काय असेल? होय, जाणून बुजूनच करत आहोत. आम्हाला माहित आहे की आम्ही त्या मूर्तीची पूजा केली नसली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय? विचारपूर्वक आम्ही त्या मूर्तीच्या पुढे नमन करत नाही. बंधू आणि भगिनींनो, हाच प्रश्न येणाऱ्या काळामध्ये पूर्ण जग आपल्याला म्हणणार आहे की जी मूर्ती, जो धर्म, जो दिवस पोपनं पूर्ण जगासाठी स्थापलेला आहे, त्याच्या विरोधात जाऊन तुम्ही मुद्दाम पोपच्या विरोधात जात आहात का? जाणून बुजून तुम्ही त्या पोपच्या विरोधात, त्या रोमन कॅथलिक मंडळीच्या विरोधात जात आहात का? काय उत्तर असेल आपलं? दानिएलचा 3रा अध्याय 15 वचन. आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या, परत नबुकदनेझर काय म्हणतो? मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, नाही घातले तर तुम्हाला धगधगीत आगीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातून तुम्हाला सोडवेल असा कोणता देव आहे? अरे बापरे, किती वाईट परिस्थिती. आता नबुकदनेझर राजा म्हणतो की मी परत एकदा तुम्हाला आज्ञा करत आहे, ज्या वेळेस वाद्य वाजतील त्यावेळेस तुम्ही काय करायचं? साष्टांग दंडवत घालायचं ह्या मूर्तीच्या समोर. जर तुम्ही तसं केलं नाही तर त्या क्षणाला ताबडतोब तुम्हाला त्या तप्त आगीच्या भट्टीमध्ये टाकण्यात येईल. मग मला बघायचंय की कोणता देव तुम्हाला सोडवतो. नबुकदनेझर, 2ऱ्याच अध्यायामध्ये तू दानिएलच्या देवाला श्रेष्ठ मानलंस, मग आता असं का? प्रियजन हो, देवाविषयी खूप लोक ऐकतात पण ते देवाचं अनुकरण करत नाहीत. बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी नबुकदनेझर राजा शद्रक, मेशक आणि अबेदनेगोला म्हणत आहे, तुम्ही चांगली लोक आहात, मला तुमची गरज आहे, तुम्हाला मी कारभारी नेमलेला आहे कारण की तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, तुम्ही का दंडवत करत नाही? शद्रक, मेशक, अबेदनेगो म्हणू शकले असते, जिवंत देवा, नबुकदनेझरला सध्या कळत नाही की तो काय करत आहे, ह्या क्षणासाठी आम्ही फक्त दंडवत करतो आणि हळूहळू हळूहळू आम्ही त्याला तुझी सुवार्ता सांगू, जेणेकरून ती सुवार्ता तो आत्मसात करेल आणि मग तो देखील ख्रिस्ती होईल. पण देवा, ह्या क्षणाला तू काय कर, आम्हाला मदत कर, आम्ही त्या मूर्तीच्या समोर दंडवत करतो, असं म्हणाले का?
बंधू आणि भगिनींनो, देवापेक्षा आपण कोणत्याही गोष्टीवरती कोणावरतीही जास्त प्रेम करून चालणार नाही. ते आपण आज शिकत आहोत. ते आज आपण ह्या काळामध्ये शिकायची गरज आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य हे की तुम्ही आणि मी खंबीर राहिलं पाहिजे. जे लोक धमकी देतात, जे लोक म्हणतात धडकत्या आगीमध्ये तुम्हाला मी टाकेन जर माझी आज्ञा पाळली नाही तर, पण आपण देवाची आज्ञा पाळली पाहिजे. मग मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा ह्या ठिकाणी की शद्रक, मेशक, अबेदनिगो म्हणजे हननाया, मिशाएल आणि अझराया यांच्यामध्ये इतकी ताकद कुठून आली की ते पूर्ण जगाला सामोरे जाण्यासाठी ते तयार आहेत, पण मूर्तीच्या समोर दंडवत करायला तयार आहेत. आणि त्या मूर्तीच्या समोर दंडवत किती वेळ करायचंय? 2 तास, 3 तास, 4 तास नाही, थोड्या क्षणासाठी. पण तरी देखील हननाया, मिशाएल आणि अझराया ते अंतःकरणामध्ये देवाशी एकनिष्ठ आहेत आणि म्हणून ते मूर्तीच्या समोर नमन करत नाहीत. पुढे लिहिलेलं आहे दानिएलचा 3रा अध्याय आणि 16 वचन. शद्रक, मेशक व अबेदनिगो यांनी राजाला उत्तर दिले की महाराज, ह्या बाबतीत आपल्याला उत्तर देण्याचे आम्हाला प्रयोजन दिसत नाही. म्हणजे महाराज, तुम्ही आम्हाला आगीमध्ये टाकणार आहे, पण त्याच्याविषयी आम्ही जास्त काय बातचीत करणार नाही, ओहापोह करणार नाही, कारण की काय गरज नाही. आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची काहीही गरज नाही. खंबीर. दानिएलचा 3रा अध्याय आणि 17 वचन. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे. दानिएल 2 मध्ये काय वाचलं? रहस्य प्रगट करणारा देव स्वर्गात आहे असला पाहिजे नाही. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की त्या अग्नीच्या भट्टीतून सोडवायस तो देव समर्थ आहे असला पाहिजे. असेल, असू शकतो असं नाही, आहे निश्चित. बंधू आणि भगिनींनो, तुमच्यावरती माझ्यावरती किती वेळेस त्रास संकट आले आणि त्या त्रास संकटामध्ये आपण असा विश्वास दाखवलेला आहे की देव मला ह्या त्रास संकटातून सोडवण्यास समर्थ आहे. पुढे काय लिहिले? महाराज, तो आम्हाला आपल्या हातून सोडविल. तो आम्हाला तुमच्या हातातून सोडविल. बंधू आणि भगिनींनो, अग्नीची तुलना कशाबरोबर केलेली आहे? म्हणजे थोडक्यात अग्नी परीक्षा जी आहे ती कशासाठी महत्वाची आहे ते आपण थोडक्यात बघूया. 1 पेत्र याचा 1ला अध्याय आणि 7वं वचन. यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात. नाशवंत सोनं म्हणजे जे सोनं आज आहे उद्या नाही, त्याची जर परीक्षा अग्नीने केली जाते, या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यास कारणीभूत व्हावी. म्हणजे देवाचं वचन म्हणतं की नाशवंत सोन्याची जी परीक्षा आहे ती अग्नीने केली जाते, तर आपला विश्वास जो आहे त्याची परीक्षा कशी केली जाईल? म्हणजे थोडक्यात नाशवंत सोन्याची जी परीक्षा आहे ती आगीने केली जाते, तर आपला विश्वास जो आहे तो नाशवंत सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. मग त्याच्यासाठी किती पट आगीमध्ये आपण जायला तयार पाहिजे? 7 पट. 7 पट. मग आपल्या विश्वासाची परीक्षा. म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्या विश्वासाची परीक्षा होणार आहे. ज्या वेळेस हे जे रोमचं राज्य आहे, पोपचं राज्य आहे, हे ज्यावेळेस या जगावरती एक नियम आणेल, एक आज्ञा आणेल, त्यावेळेस जवळपास पूर्ण जग जे आहे ते त्याच्यासमोर साष्टांग दंडवत घालेल. देवाच्या लोकांनी घालायचा नाही. दानिएलचा 3रा अध्याय आणि 18 वचन. ते कसेही असो, पण महाराज,
हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या देवतांची उपासना करणार नाही. म्हणजे थोडक्यात हे तिघ जे आहेत त्यांनी आता निश्चय केलेला आहे की ते काय करणार नाहीत, नबुकदनेझर राजाच्या देवाच्या समोर नमन करणार नाहीत. आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही, असं देवाचं वचन म्हणतं. दानिएलचा 3रा अध्याय आणि 19वे वचन. ही ऐकून नबुकदनेझर संतापला. शद्रक, मेशक व अबेदनेगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली. म्हणजे आतापर्यंत ह्या लोकांवरती तो दया दाखवायचा आणि म्हणायचा, तुम्ही माझ्या राज्यात कारभारी आहात. का? कारण की 2ऱ्या अध्यायामध्येच त्याने ह्या तिघांना कारभारी नेमलं होतं, नाही का? कारण की दानिएल याच्या 1ल्या अध्यायामध्ये ह्या चौघांना नबुकदनेझर राजानं बघितलं होतं, पडताळणी केली होती की हे 10 पटीने हुशार आहेत. म्हणून विशिष्ट अंतकरण नबुकदनेझर राजाचं या लोकांकडे होतं. म्हणून त्यांना आणखीन एक संधी दिली आणि म्हणाला, मी परत आज्ञा करतो, वाद्य वाजेल, तुम्ही या मूर्तीच्या समोर नमन करा. ते म्हणाले की नाही. बंधू आणि भगिनींनो, नबुकदनेझर राजा या ठिकाणी रागवतो आणि काय करतो? या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, दानिएल 3:19, त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा, 7 पट तप्त करा. आणि 7 अंक देवाच्या वचनामध्ये पूर्णतेला दर्शवतो. म्हणजे त्याच्यापेक्षा ती भट्टी जास्त तप्त करता येत नाही, इतकी ती तप्त करा. 7 पट म्हणजे थोडक्यात इतकी तप्त करा की त्याच्यापेक्षा ती भट्टी जास्त तप्त होऊ शकत नाही. मला माहित नाही की 2 पट ती भट्टी तप्त करणे म्हणजे काय, पण मला एवढं माहित आहे की 7 पट म्हणजे थोडक्यात जोपर्यंत ती भट्टी स्वतः नष्ट होत नाही तोपर्यंत त्या भट्टीला तप्त करत राहा. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस राजकीय आणि आध्यात्मिक गोष्टी एकत्रित येतात त्यावेळेस देवाच्या लोकांचा छळ निश्चित आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. कळालं का आता की दानिएल याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये देवाने तो पाषाण आणून ह्या सर्व राष्ट्रांचा नैनाट का केला? कारण की हे राष्ट्र जे आहे, हे राष्ट्र देवाच्या लोकांचा नैनाट करत आहे, देवाच्या लोकांना पूर्णपणे नष्ट करत आहेत. किती लोक आहेत त्या ठिकाणी जे नमन करत नाहीत? 3. म्हणजे थोडक्यात या तिघांना जर नष्ट केलं तर त्या ठिकाणी त्या मूर्तीच्या पुढे नमन करणारे, न करणारे किती? 0. आणि नमन करणारे सगळे. म्हणजे थोडक्यात त्या राजाला असं करायचं आहे की जिवंत देवाला कोणी नमन करायचं नाही, सर्वांनी मूर्तीच्या पुढे नमन करायचं. येणाऱ्या काळामध्ये देखील असंच होणार आहे. जे देवाचे लोक आहेत, जे पोपच्या आज्ञेमध्ये राहणार नाहीत, त्यांच्यावरती मृत्यूदंड येईल आणि त्या लहानशा कल्पावरती मृत्यूदंड आणण्यात येईल. मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. असं झालं का की अचानक हा हुकूम निघाला की वाद्य वाजवलं जाईल आणि सर्व लोकांनी त्या मूर्तीसमोर नमन करायचं? का हळूहळू जशी ती मूर्ती तयार होत होती, हळूहळू जशी ती मूर्ती तयार होत होती त्यावेळेस देवाने हनन्याह, मिशाएल आणि अझराएलला हळूहळू तसंच तयार केलं? म्हणजे थोडक्यात जशी मूर्ती तयार होत होती तसं देवाचे लोक ह्या ठिकाणी तयार होत होते. कारण की हनन्याह, मिशाएल आणि अझराएलला त्यांना माहित होतं की ही मूर्ती बनत आहे ना एक दिवस आम्हाला ह्या मूर्तीच्या समोर नमन करायला नक्कीच सांगितलं जाईल, नक्कीच सांगितलं जाईल. हे त्यांनी अगोदरच जाणून घेतलं होतं. म्हणून ते 10 पटीने हुशार. मूर्ती तयार झाल्यानंतर त्यांनी सुरुवात केली नाही तयारीची. मूर्ती बनायच्या अगोदर त्यांनी सुरुवात केली होती. कारण की त्यांना माहित होतं ही मूर्ती तयार होत आहे ना मैदानात, एक दिवस या मूर्तीच्या समोर आपल्याला नमन करण्याची आज्ञा निघणार आहे. बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या काळामध्ये असा न्याय निघणार आहे की तो न्याय म्हणजे देवाच्या विरोधात, देवाच्या वचनाच्या विरोधात, देवाच्या 10 आज्ञेच्या विरोधात. आणि लोक म्हणतील की ती जी आज्ञा आहे ती आज्ञा सर्व जगानं पाळली पाहिजे. मग आता आपल्याला जर माहित आहे की येणाऱ्या काळामध्ये ती आज्ञा किंवा तो हुकूम येणार आहे तर आपण तयारी कधी करायची?
जर खऱ्या अर्थानं आपण मिशाएल, हननाया, अझराया असेल तर आपली जी तयारीची सुरुवात आहे ती आजपासूनच, मूर्ती तयार झाल्यावर नाही, आज्ञा आल्यावर नाही, हुकूम आल्यावर नाही, आत्तापासूनच. कारण की त्या मूर्तीच्या समोर नमन न करता उभं राहणं त्याच्यासाठी फार मोठं काळीज लागतं. देवाचं काळीज आपल्याला पाहिजे, देवाचं चरित्र आपल्याला पाहिजे. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, दानिएलचा 3रा अध्याय आणि 20वे वचन. मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषांना आज्ञा केली की शद्रक, मेशक व अबेदनिगो यांच्या मुसक्या बांधून त्यांना त्या तप्त आगीच्या भट्टीत टाका. म्हणजे आज्ञेप्रमाणे एक बलिष्ठ लोक असे एकत्रित आले आणि त्यांनी काय केलं, या तिघांना त्या आगीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. दानिएलचा 3रा अध्याय आणि 21वे वचन. तेव्हा त्या पुरुषांना त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रासहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले. देवाचं वचन म्हणतं की ह्या तिघांचे हातपाय बांधण्यात आले, त्यांचे कपडे जे आहेत तशा प्रकारे पायजमे, अंगरखे त्यातील कोणतीही गोष्ट काढली नाही, आहे तसं त्यांना बांधून त्यांना त्या धगधगीत आगीमध्ये टाकलं. बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या काळामध्ये आपल्यावरती जो मृत्यूदंड येणार आहे तो मृत्यूदंड अशाच प्रकारचा असू शकतो, पण मृत्यूदंड नक्कीच आहे. गरजेचं नाही की बरोबरच अशा प्रकारे, पण मृत्यूदंड जो आहे तो नक्कीच असा आहे किंवा अशा प्रकारचा आहे. मृत्यूदंड नक्कीच असणार आहे. दानिएलचा 3रा अध्याय 22वे वचन. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फार तप्त केली होती, म्हणून ज्या पुरुषांनी शद्रक, मेशक व अबेदनिगो यांना तिच्यावर नेले ते ज्वालाने भाजून मेले. म्हणजे थोडक्यात जरा तुम्ही विचार करा की ती आग इतकी भयंकर आहे की ती आग, लोक जे त्या आगीच्या बाहेर आहेत ते मृत्युमुखी पडले, तर जे आगीमध्ये आहेत त्यांची काय परिस्थिती झाली असेल. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस एखादा स्फोट होतो किंवा इमारतीला आग लागते त्यावेळेस खूप लोक त्या आगीला बघून दगावतात. त्या आगीमधला धूर जो आहे तो धूर त्यांच्या नाकात, तोंडामध्ये जातो, ते श्वास घेऊ शकत नाहीत म्हणून दगावतात. मग ती आग जी आहे ती आग पूर्णपणे त्यांच्यावरती यायच्या अगोदर इतका गरमपणा त्या आगीमध्ये असतो की त्याच्यामुळे काही लोक मरण पावतात. पण या ठिकाणी 7 पट, म्हणजे थोडक्यात काय आपण पाहत आहोत, या ठिकाणी जेवढं ह्या जगाची ताकद आहे ना तेवढी ताकद हे जग दाखवत आहे. 7 पट. आणि हे सगळं कोणासमोर? पूर्ण जगासमोर. म्हणून म्हटलं की नबुकदनेस्सर राजा म्हणत आहे, थोडक्यात देवाला सांगत आहे की तू माझ्या विरोधात काही करू शकत नाहीस. प्रकटीकरणाचा 14वा अध्याय आणि 12वे वचन. देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वास धरून राहणारे पवित्र जन यांचे धीर धरण्याचे अगत्य यातच आहे. कळालं का आता? शेवटच्या काळामध्ये देवाची आज्ञा पाळणारे आणि येशूवरील विश्वास धरून राहणारे काही लोक नक्कीच असतील. पण लाखो रुपयांचा प्रश्न की त्या कल्पामध्ये तुम्ही आणि मी असणार आहे का? दानिएलचा 3रा अध्याय 23वे वचन. शद्रक, मेशक व अबेदनिगो हे 3 पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले, म्हणजे त्यांना टाकण्यात आलं. दानिएलचा 3रा अध्याय 24वे वचन. नंतर नबुकदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला, आपण अग्नीत 3 जणांना बांधून टाकले ना? त्यांनी राजाला उत्तर केले, होय महाराज, खरे आहे. म्हणजे ह्या ठिकाणी एक अद्भुत गोष्ट हा राजा पाहत आहे आणि तो म्हणत आहे की 3 लोकांना आपण आगीमध्ये टाकलेलं आहे. पण काय पाहतो? दानिएलचा 3रा अध्याय 25वे वचन. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसत आहेत. आता जरा लक्ष द्या.
आता जरा लक्ष द्या. देवाच्या वचनामध्ये आपण अगोदरच वाचलं की त्यांना त्यांच्या मुसक्या बांधून टाकलं होतं, पण नबुकदनेझर राजा काय पाहतो की ते 4 जण मोकळे त्या आगीमध्ये फिरत आहेत. मग मुसक्या ज्या अर्थी बांधून टाकलं होतं त्या अर्थी त्या मुसक्यांचं काय झालं? मग हे 4 जण जे आहेत हे 4 जण आगीमध्ये कसे काय फिरत आहेत? आणि 4 जण, तिघांना टाकलं, चौथा त्या ठिकाणी आहे. दानिएलचा 3रा अध्याय 25वे वचन. तो म्हणाला, पहा 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते. त्यांना एक काहीही इजा पोहोचली नाही. चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. म्हणजे त्या तिघांना किंवा त्या चौघांना म्हटलं तर काहीही इजा पोहोचत नाही. ते त्या आगीमध्ये मोकळे फिरत आहेत. आणि चौथा जो व्यक्ती आहे तो देवपुत्रासारखा आहे. आता नबुकदनेझर राजाला कसं कळालं की चौथा जो आहे तो देवपुत्र आहे? एक, की ह्या यहुदी लोकांनी म्हणजे दानिएल, हनन्याह, मिशाएल आणि अझराया यांनी तर देवाविषयी त्याला सांगितलं असेल, किंवा पवित्र आत्म्याने त्या नबुकदनेझर राजाला त्या क्षणाला सांगितलं असेल की हा जो आहे तो देवपुत्र आहे, जो त्या तिघांच्या मदतीसाठी आलेला आहे. दानिएलचा 3रा अध्याय आणि 26वे वचन. मग नबुकदनेझर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, आहो शद्रक, मेशक व अबेदनिगो, परात्पर देवाच्या सेवका हो. म्हणजे दानिएल 2 मध्ये ज्या गोष्टी बोलला त्याच गोष्टी या ठिकाणी म्हणत आहे. परात्पर देवाच्या सेवका हो. देवाचा सेवक म्हणजे कोण? ह्या वचनानुसार तुम्हाला ह्या संदेशाला काय शीर्षक द्यायचं आहे? देवाचा सेवक किंवा देवाचे सेवक? तुम्ही निर्भीडपणे देऊ शकता. देवाचे सेवक ह्याप्रमाणे कोण? जे लोक देवाने दिलेल्या सत्यावरती चालतात, तीळ मात्र त्याच्यामध्ये फरक न करता त्याच्याप्रमाणे आचरण करतात. मृत्यू जरी आला तर तो सामोरे जाण्यास तयार आहे, पण देवाच्या विरोधात जाण्यास तयार नाहीत. त्यांना म्हणायचं देवाचे सेवक. बंधू आणि भगिनींनो, खूप वेळेस ज्यावेळेस प्रचारक व्यासपीठावरती प्रचार करण्यासाठी तयार होतो, ते व्यासपीठावरती जायच्या अगोदर मंडळीचा पालक किंवा मंडळीचा एक वडील त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी त्याचा परिचय करून देतो. आणि तो म्हणतो, आजचे जे व्यक्ती आहेत ह्या व्यक्तीनं ह्या ठिकाणी काम केलेलं आहे. आजचे जे व्यक्ती आहेत त्यांनी एवढ्या लोकांना बाप्तिस्मा दिलेला आहे. आजचे जे व्यक्ती आहेत त्यांनी ह्या ठिकाणी मंडळी स्थापन केलेली आहे. ते देवाचे सेवक आहेत. देवाच्या वचनानुसार देवाचा सेवक कोण? जो व्यक्ती एकनिष्ठता देवासंती बाळगतो. म्हणजे थोडक्यात मंडळी स्थापन करणं चुकीचं नाही, चांगली गोष्ट आहे. बाप्तिस्मे करणे चुकीचं नाही, चांगली गोष्ट आहे. पण जोपर्यंत आपण देवासंती एकनिष्ठ होत नाही, त्याच्या विरोधात कोणतीही गोष्ट करत नाही, तोपर्यंत आपण देवाचे सेवक नाही. देवाची सेवा म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये कसंही वागायचं आणि देवाच्या वचनानुसार लोकांना वागायला सांगणे, त्याला देवाचं सेवक म्हणू शकत नाही. देवाचा सेवक त्याला मार्ग माहित असतो, तो मार्ग दाखवतो आणि त्या मार्गावरती चालून दाखवतो. त्याला म्हणायचं देवाचा सेवक. दानिएलचा 3रा अध्याय आणि 26वे वचन. अहो शद्रक, मेशक व अबेदनिगो, परात्पर देवाच्या सेवका हो, अग्नीतून बाहेर या. तेव्हा शद्रक, मेशक व अबेदनिगो अग्नीतून बाहेर आले. किती जण बाहेर आले? तिघे. आगीमध्ये किती जण गेले? तिघे. आगीमध्ये किती जण होते? चौघे.
बंधू आणि भगिनींनो, मला तुम्हाला आज कळकळीनं आग्रहाने सांगायचंय, अंतकरणातून सांगायचंय की ज्या वेळेस तुम्ही त्रास संकटामध्ये पडता त्यावेळेस किंवा त्रास संकटामध्ये जायच्या अगोदर जरी तुम्हाला येशू ख्रिस्ताची जाणीव झाली नाही तर त्रास संकटामध्ये तुम्ही एकटे कधीच नसता. आणि ज्यावेळेस त्रास संकटातून आपण बाहेर येतो त्यावेळेस येशू ख्रिस्त जरी आपल्या संगती असला तर कधी कधी आपल्याला ते जाणवत नाही. मला तुम्ही सांगा, तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्या की देवाने शद्रक, मेशक, अबेदनिगो यांना आगीपासून वाचवलं का आगीमध्ये वाचवलं? आपला जिवंत देव आहे, तो आगीपासून वाचवू शकला असता. तेच हनन्या, मिशाएल आणि अजर्या म्हणाले नाही का की ह्या आगीपासून आमचा देव वाचवू शकतो. पण जर तसं झालं नाही तरी आम्ही देवाचीच उपासना करणार. त्रास संकटापासून पळून जाऊ नका. तुम्ही आणि मी त्रास संकटापासून पळून जाता कामा नये. जर देवाची इच्छा आहे की त्या त्रास संकटामध्ये आपण पाऊल टाकावं तर देव आपल्या संगती पाऊल टाकेल, हे तितकंच खरं. जर तुम्ही त्रास संकट समोर आलं असताना देवाची जर इच्छा आहे की आपण त्याच्यातून पार झालं पाहिजे, जर आपण वेगळ्या मार्गाने जाऊ तर देव तोच त्रास संकट वेगळ्यारित्या त्या दुसऱ्या मार्गावरती आणेल. मग त्या मार्गातून ही आपण दुसरा मार्ग निवडला तर देव काय करेल, तोच त्रास संकट वेगळ्या हेतूने, वेगळ्या मार्गाने त्या तिसऱ्या मार्गावरती आणेल. ख्रिस्ती आयुष्य म्हणजे त्रास संकट विरहित आयुष्य नाही. ख्रिस्ती आयुष्य म्हणजे त्रास संकटामध्ये देखील आपण देवासंती विश्वास राहतो, त्याला म्हणायचं ख्रिस्ती आयुष्य. ज्या व्यक्तीच्या ख्रिस्ती आयुष्यामध्ये त्रास संकट नाहीत तो ख्रिस्ती आयुष्य जगत नाहीत, हा 100% पुरावा. जर तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये जर त्रास संकट नसतील तर आपण विनंती केली पाहिजे, देवाला म्हटलं पाहिजे की देवा माझं कुठं चुकतंय सांग, जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये त्रास संकट नाहीत हे मला दिसत आहे. बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या काळामध्ये फार कमी लोक असतील जे देवासंती एकनिष्ठ राहतील. आता ह्या कळपामध्ये तुम्हाला वाटतं का की गुलामगिरीमध्ये आलेले हे तिघच होते? बाकीचे पण लोक होते नाही का, यहुदी, यरुशलेमवरून आलेले. त्यांनी ह्या तिघांना काय सांगितलं असेल? अंदाज, कल्पना करा, काय सांगितलं असेल? अरे मीही यहुदी आहे, तूही यहुदी आहेस, आम्ही जर नमन करू शकतो तर तू का नाहीस? म्हणून शेवटच्या काळामध्ये एकनिष्ठता जी आहे देवासंती, ती सर्वात मोठी परीक्षा असेल. ती सर्वात मोठी परीक्षा असेल. दानिएलचा 3रा अध्याय आणि 27 वचन. आणि राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते त्यांनी या पुरुषांना पाहिले तेव्हा त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता, त्यांच्या डोक्याचा एकही केस होरपाळला नव्हता, त्यांच्या पायमोजांना काही झाले नव्हते आणि अग्नीचा गंधही त्यांना लागला नव्हता. कळालं का? म्हणजे त्रास संकटामध्ये ज्यावेळेस त्यांना टाकलं त्या त्रास संकटाचा त्यांच्यावरती तीळ मात्र परिणाम झाला नाही. तीळ मात्र म्हणजे थोडक्यात त्या धुराचा वास देखील त्या त्यांच्या कपड्यांवरती पोहोचला नाही. आणि देवाने किती काळजी करायची? कोणाची? ही फक्त गोष्ट शद्रक, मेशक, अबेदनिगोची नाही, त्या धधकत्या आगीमध्ये आज आपण आहोत. आणि त्या आगीमध्ये आपण आज आपल्याला टाकण्यात आलेला आहे ह्याच्यासाठी की आपण त्या चौथ्या व्यक्तीला बोलवावं, त्या चौथ्या व्यक्तीला आपण जवळ करावं, जेणेकरून त्या आगीमध्ये आपण मोकळे फिरू. त्या त्रास संकटामध्ये आपण स्वच्छंदपणे किंवा निर्मळ अंतकरणाने, आनंदाने आपण आयुष्य व्यतीत करू. म्हणून त्या चौथ्या व्यक्तीची त्या आगीमध्ये आज आपल्याला गरज आहे. प्रियजन हो, जरा पुढचं वाक्य बोलतो, कृपा करून लक्ष द्या, गैरसमज करून घेऊ नका.
जगाला तो चौथा व्यक्ती दिसला, नबुकदनेझर राजाला तो चौथा व्यक्ती दिसला, हनन्या मिशाला नाजराला देखील तो चौथा व्यक्ती दिसला. पण आज आपली परिस्थिती काय आहे? जगाला येशू ख्रिस्त दिसत आहे, पण आपल्याला येशू ख्रिस्त दिसतो का त्रास संकटामध्ये? जगाने आपल्याला सांगावं का बाबा तू ख्रिस्ती आहे, ख्रिस्ताकडे जा? म्हणून प्रियजन हो, ज्या त्रास संकटामध्ये तुम्ही आणि मी आज आहे, मला माहित नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये काय त्रास संकट आहे, पण मला इतकंच माहित आहे की ती आग जी आहे ती 7 पटीनं जरी जास्त असली, त्रास 7 पटीनं जरी जास्त असला, तर त्या ठिकाणी चौथा व्यक्ती जर असेल तर ती आग 7 पटीनं नाही, 14 पटीनं नाही, 21 पटीनं जास्त असू दे, काहीही फरक पडणार नाही. काही फरक पडणार नाही. जसे हनन्या मिशाल नाजराया आगीमध्ये गेले तशाच प्रकारे बाहेर आले. त्यांच्यामध्ये काय फरक पडला का? तीळ मात्र फरक पडला नाही बंधू आणि भगिनी. म्हणून मी म्हणालो आजच, आत्ताच ह्या क्षणाला म्हणालो की आपण त्रास संकटामध्ये जसं जातो ना तसंच बाहेर पण येतो. आपलं शरीर बदलत नाही, आपलं अंतःकरण बदलतं. म्हणून हे महत्वाचं. दानिएलचा 3रा अध्याय 28 वचन. तेव्हा नबुकदनेझर म्हणाला, शद्रक, मेशक व अबेदनिगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्याने आपले देह अर्पण केले. त्यांना त्यांच्या देवाने आपल्या दिव्य दूत पाठवून सोडवले आहे, त्याचा धन्यवाद असो. म्हणजे थोडक्यात आता परत एकदा नबुकदनेझर राजाला एक संधी मिळालेली आहे. जिवंत देवाला ओळखायचं आणि त्या देवाचं अनुकरण करायचं. ही संधी दुसऱ्यांदा देवाने नबुकदनेझर राजाला दिलेली आहे. आणि ह्या संधीचा तो फायदा करून घेत आहे, म्हणत आहे की जिवंत देवाची उपासना हे करणारे लोक आहेत, त्यांनी माझा शब्द मोडलेला आहे. आणि म्हणून नबुकदनेझर राजा काय म्हणतो? त्याचा धन्यवाद असो, त्या जिवंत देवाचा धन्यवाद असो. पूर्ण जग ख्रिस्त जयवंत होताना पाहिजे. कोणाद्वारे? तुमच्याद्वारे आणि माझ्याद्वारे. येशू ख्रिस्ताला विजय प्राप्त करायचा आहे आणि त्याला जर विजय प्राप्त करायचा आहे तर तो आपल्याद्वारे विजय प्राप्त करू इच्छितो. दानिएलचा 3रा अध्याय 29. याकरता मी फरमावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक भाषा बोलणारे लोक, आठवतात का हे शब्द? प्रकटीकरणाचा 14वा अध्याय. ह्याला म्हणायचं सुवार्ता, ह्याला म्हणायचं सार्वकालिक सुवार्ता, जी पूर्ण जगाला सांगितली गेली पाहिजे. ह्याकरता मी फरमावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक भाषा बोलणारे लोक, ह्यापैकी जो कोणी शद्रक, मेशक व अबेदनिगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील, त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील, त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही. नबुकदनेझर राजा जर एवढ्या प्रमाणामध्ये जिवंत देवाची प्रचिती करून घेऊ शकतो, त्याला जर जिवंत देवाविषयी एवढं शद्रक, मेशक आणि अबेदनिगोद्वारे कळतं, तर आपल्याद्वारे ह्या जगाला किती कळालं पाहिजे. प्रियजन हो, तुम्ही आणि मी साधे लोक नाहीये. देवाची इच्छा आहे की आपण पूर्णपणे जर देवासारखं राहिलो ना तर एका दिवसामध्ये खूप लोक देवाकडे वळतील. पण त्रास संकटामध्ये ज्यावेळेस आपण पडतो, ज्यावेळेस आपल्यावरती परीक्षा येते, त्यावेळेस आपण आगीतून स्वतःच बाहेर पडतो, आगीतून स्वतःच उडी मारतो आणि दुसऱ्या मार्गाचा प्रयत्न करतो, दुसऱ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. बंधू आणि भगिनींनो, देवाने शद्रक, मेशक, अबेदनिगोला आगीपासून नाही वाचवलं, आगीमध्ये वाचवलं. तुमचं आणि माझं तारण त्रास संकटापासून नाही होणार, त्रास संकटामध्ये होणार आहे. ते फार गरजेचं आहे. म्हणून त्रास संकट गरजेचे आहेत आयुष्यामध्ये. मग आपल्याला कळेल की आपण खरंच देवासंती आहे की नाही. मग जगाला पण कळेल की हे लोक आणि यांचा देव जो आहे तो खरा आहे की खोटा आहे. दानिएलचा 3रा अध्याय 30 वचन.
नंतर राजाने शद्रक, मेषक व अबेदनिगो यांना बाबेल परांगणात मोठ्या हुद्द्यास चढवले. म्हणजे अगोदर ते कारभारी होतेच, पण देवाचं वचन म्हणतं की आता त्यांना मोठ्या स्थानावरती चढवले. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आपण त्रास संकटातून बाहेर येतो, ज्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्या आयुष्यामध्ये जयवंत होतो, विजयी होतो, त्यावेळेस आपल्याला मोबदला दिल्याशिवाय देव कदापि राहत नाही. ज्यावेळेस आपण रोम जो हुकूम काढणार आहे त्या हुकुमावरती मात करून देवासंती एकनिष्ठ राहू, त्यावेळेस आपल्याला देव सार्वकालिक जीवन दिल्याशिवाय कदापि राहणार नाही. बंधू आणि भगिनींनो, आजचा जो त्रास संकट आहे तो आजचा त्रास संकट उद्याच्या त्रास संकटाची तयारी आहे. आज जो तुम्हाला त्रास होत आहे तो त्रास संकट तुम्हाला येणाऱ्या काळामधल्या ज्या घटना आहेत त्याच्यासाठी तयार करत आहे. म्हणून कृपा करून देवाला संधी द्या. देव म्हणतो की मी कुंभार आहे, आपण देखील म्हणतो की देव कुंभार आहे आणि आपण ती माती आहोत. ती माती देवाच्या हातामध्ये जाऊ द्या. देवाला ती माती व्यवस्थित मिश्रण करू द्या. त्या मातीनं कधीही कुरकुर करू नये, नाहीतर देव काय करेल, त्या मातीला घेईल आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवेल. कारण की का, ती माती कुरकुर करत आहे. बंधू आणि भगिनींनो, माझी कळकळीची नागराची विनंती आहे की ह्या वचनाद्वारे आपल्या आयुष्यामध्ये तयारी हो आणि आपण सदोदित त्या चौथ्या व्यक्तीसंती जो मनुष्य पुत्र आहे किंवा जो देवपुत्र आहे, येशू ख्रिस्त आहे, त्याच्या संगती जास्तीत जास्त वेळ घालवावा, जेणेकरून त्रास संकटाच्या अगोदर देखील ख्रिस्तच, त्रास संकटामध्ये देखील येशू ख्रिस्त आणि त्रास संकट संपल्यानंतर देखील येशू ख्रिस्त सदोदित आपल्या संगती असेल. देव आपला सर्वांस आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो आजच्या वचनाबद्दल. विनंती करत आहोत परमेश्वरा की तू आमच्या संगती राहा. मागत आहोत परमेश्वरा की जे त्रास संकट आमच्यावरती ओढवलेलं आहे ते आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून पाहावं आणि हे जाणून घ्यावं की ते त्रास संकट आम्हाला येणाऱ्या त्रास संकटाच्या समोर जाण्यासाठी तयार करत आहे. मागत आहोत परमेश्वरा की येशू ख्रिस्त आमच्या संगती असावा, आमच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडवून आण आणि आम्ही सार्वकालिक जीवनाची वाटचाल करून त्या स्वर्गीय राज्यामध्ये पदार्पण करावं असंच होईल. कारण की नम्र विनंती येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन.